हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती। मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुंदर असा बॅकनेक डिझाईन। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अस्तरच्या ब्लाऊजचा नेक कशा पद्धतीने तयार करायचा ते सांगणार आहे। तर चला व्हिडिओ आपण सुरुवात करूया। हा इथे मी 40 इंच छातीचा ब्लाऊज स्टिच करायचा आहे। तर त्याची कटिंग मी पूर्ण करून घेतलेली आहे। हा पाठीमागचा भाग आहे। अस्तर मी घेतला आहे। अस्तरवर आपण गळ्याचं माप टाकणार आहोत। तर इथे गळा 8.5 इंचाचा आहे। गळ्याची उंची ही 8.5 इंचाची आहे आणि रुंदी मी 3 इंचाची ठेवलेली आहे बॉटमच्या बाजूने। तर आता मी बघा पूर्ण असा बॉक्स करून घेतलेला आहे आणि या बॉक्समध्ये आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे। तर मी इथे अर्धा इंच बाहेर गळ्याचा शेप दिलेला आहे आणि खालच्या बाजूने थोडासा राऊंडाचा केलेला आहे। तर या पद्धतीने मी गळा ड्रॉ केलेला आहे। आता गळा ड्रॉ करून झालेला आहे। आता आपण त्याची कटिंग करून घेऊया। तर हे आपलं अस्तर आहे। आता हे अस्तरची कटिंग मी केलेली आहे। आता हे अस्तर आपल्याला मेन फॅब्रिक जे आपलं आहे त्यावर ठेवायचं आहे आणि सुरुवातीला काय करायचे, बॉटमच्या बाजूने शिलाई मारायची। सुरुवातीला आपण एक लक्षात घ्यायचं आहे की आपलं मेन फॅब्रिक सुलटं ठेवायचं आहे आणि अस्तर त्यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर बॉटमच्या बाजूने सरळ शिलाई करायची आपल्याला। बॉटमच्या बाजूने शिलाई झाल्यानंतर आपल्याला गळ्याला म्हणजे ज्या गळ्याचा शेप आपण कटिंग केलेला होता सेम तशी शिलाई आपल्याला करायची आहे। पाव इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला गळ्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करताना जिथे आपला आकार राऊंड आहे तर तिथे शिलाई ही राऊंडच आली पाहिजे, याची आपण एक दक्षता घेतली पाहिजे। म्हणजे आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित दिसतो। जेव्हा आपण गळापट्टी करतो, गळ्यावर दाब शिलाई देतो, तेव्हा तो गळा अगदी जसा आपण कटिंग केलेला आहे तसाच येतो। यासाठी शिलाई करताना व्यवस्थित शिलाई करायची। तर चला, तर आपला इथे गळ्याला शिलाई करून झालेली आहे। आता शिलाई करून झाल्यानंतर गळ्याच्या मध्ये जे कापड असतं ते आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे। अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि पूर्ण कापड कट करून घ्यायचं आणि जिथे कोने आहेत तिथे छोटे नॉचेस किंवा कट देऊन घ्यायची। यानंतर आता आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे। गळा पलटी करून झाल्यानंतर कमरेच्या बाजूने एक दाब शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर आपल्याला गळ्याच्या बाजूनेही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। गळ्याच्या बाजूने दाब शिलाई देताना अगदी किनाऱ्यापासून शिलाई द्यायची आहे, म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग ही व्यवस्थित येते। आणि गळ्याला शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज पूर्ण म्हणजे ब्लाऊजचा पाठीमागचा भाग जो आपण घेतला आहे तो पूर्ण अस्तरला जॉईंट करून घ्यायचा। जॉईंट करून घ्यायचा म्हणजेच पूर्ण बाजूने चारी बाजूने शिलाई करून घ्यायची। चारी बाजूने शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं कापड उरलेलं असतं मेन फॅब्रिकचं ते अस्तर सहित धरून कटिंग करायचं आहे। तर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर आता आपण पुढे बघूया। तर पुढे काय करायचे, आता आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग पूर्ण तयार करून घेतलेला आहे। यानंतर आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहेत। तर हे पाठीमागचे टक्स मारताना शोल्डरमधून म्हणजे शोल्डरपासून बॉटमच्या बाजूला दुमडून घ्यायचं
आणि बॉटमच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन सोडून 4 इंचाचे वरती टक्स मारायचे. व्हिडिओत तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला टक्स करायचे आहेत. दोन्ही बाजूला टक्स केल्यानंतर हा आपला गळा असा तयार होणार आहे. तर हा 40 इंच छातीचा ब्लाऊज आहे आणि हा गळा छोटा कस्टमरला पाहिजे होता, यासाठी मी तो जास्त मोठा शिवलेला नाही आणि याला कुठल्याही प्रकारची लेस वगैरे कस्टमरला नव्हती पाहिजे, म्हणून मी साधा सिंपल गळा तयार केलेला आहे. हा गळा तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर बघा आपला असा सुंदर असा गळा तयार झालेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊजचे गळे आणि ब्लाऊजचे प्रकार तसेच ड्रेसचे प्रकार माझ्या व्हिडिओवर बघायला मिळतील, माझ्या चॅनेलवर बघायला मिळतील. बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर शेअर केलेले आहेत, तुम्ही नक्कीच जाऊन बघा. तर अनुभव खूप साऱ्या टिप्सही मी आपल्या व्हिडिओद्वारे देत असते. तर चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.